काय रोजची नुसती काम, नवरा तर काही करत नाही, सगळं बायकोच्या जीवावर चाललंय इथं. लई वैताग आलाय मला आयुष्याचा. कांती या माईल तुझ्या. हा बस. काय तुला थोडीफार अक्कल फिक्कल आहे का नाही? हा, सकाळी झाली शेंगदाण्याची आमटी, संध्याकाळी झाली शेंगदाण्याची आमटी. अरे शेंगदाणा खाऊन खाऊन ड्यान ढाळलो इकडे मी. होय का? दुसरं काय आणून ठेवलंय का घरात बनवायला? हा, दुसरं काय आणायचं? माझं काम आहे का? माझं काम आहे का? आणते की मी, पैसे द्या. पैसे मागते काय? असले चिल्लर कामाला पैसे नाही मागायचे. मग कशासाठी मागायचे पैसे? अरे मी कोणी? कोण आहे? तुला काय लाज आबरू इज्जत फिजत आहे का नाही? मोठी काम करायची असली की आपल्याला पैसे मागायचे, असलं नाही चिल्लर 50 मागायचे. द्या इकडं 10,000 द्या, मला दुसरं काम आहे, दुकानात जाऊन यायचं. द्या 10,000. हा मग 10,000 होय. बँकेत येत. हा, उद्या तोंडावर फेकून आणतो तुझ्या 10,000. दारू पिली तरी डोकं बरोबर चालतं बरं का तुमचं, नाही का? पैसे मागितले की बँकेत आहे, काही काम सांगितलं का नंतर करतो, हे बरोबर समजतं तुम्हाला. अहो घरात काही खायला प्यायला राहिलं नाही, नुसतं हे एवढेच शेंगदाणे राहिलेत म्हणून त्याचं करतेय मी. कधीपर्यंत चालणार आहे हे? खायला राहील ना घरात? मग खायला माझ्या घरात. अरे लग्न करून आणली तेव्हा अशी 40 किलोची होती, दुष्काळातलं बोकड दिसायची. असं वय? आता बघ कशी गांडारली खाऊ खाऊ तू. बाप रे, बरोबर आहे, तुम्ही लई घेऊन येता ना घरात खायला प्यायला, म्हणून अशी झाली नाही का? आणि मग फाकड्याचा नाद नाही करायचा असल्या बाबतीत. हे खाय प्यायला असं बैलांना शेंगदाण्याची पेंड खाऊ घालतोय मी. तुमच्या नादी लागून ना काय होणार नाहीये. जावा तिकडे, तिकडे बसा, जा हातमध्ये. तिकडं म्हणजे हाकलते का काय मला तू इथून? माझं घरी इथंच बसणार. बडबड करू नका, मग गप बसा तिकडे. ग बसा म्हणजे बसा म्हणायचं काय कारण आहे? तुझ्या बापाचा नोकर आहे का मी? तुझ्या बापाचा नोकर आहे का? या माणसाचा आहे ना नुसता आरडाओरड लागतो दिवसभर. तुम्ही ना घरात नसताना तेव्हा चांगलं असतं घर, बघा. मग मला घरा बाहेर हाकलते काय तू? तशीच वेळ येणार आहे आता पुढे जाऊन. यायला तुला चांगल्या माणसाची किंमत नाही. हा, काम काही करायची नाही, नुसती बडबड करायची, आरडाओरड करायचा, आणि चांगल्या माणसाची किंमत नाही सांगायला लागलं. जाऊ दे, मला तुझ्याशी वादच घालायचा नाही. घालूच नका, मला बी नाही घालायचं. मी चाललो. जावा पटकन. मला 50 रुपये दे ना. तुमच्या तर आता हे बघा, परत पैसे मागितले ना मला तर मग आता हेच देईल चांगले. आता मारायची का होणे? नवऱ्याला मारायची का तू? आता होते ना तुमच्या जवळ, बँकेत पैसा ठेवलाय, आणून देतो मी, असं तसं वाटलो का? कुठे गेले पैसे तुमचे? देड पडलं. मारू का फेकून? दुखत इथं मुतकाडा दुखत. ए सोंगाड्या, जा तिकडं. सकाळपासून दुखत आहे, औषध घ्यायचं पैसे तर आता उठा का इथून? उठा लवकर, उठायचं, आणि परत पैसे मागायचे नाही मला. पाया पडत पैसे उठा. नवऱ्याची किंमत नाही तुला. चाललो घर सोडून, आपल्याला राहायचं हिच्या संग. नशीबच फुटलं माझं या माणसाशी लग्न करून. ओ गावात मागू नका म्हणजे बस झालं. बाई, या माणसाने पार माझी वाटच लावली. मी सहन करती म्हणून याच वरच्या वर अजून तसंच चाललंय. आता एक वेळा अद्दल घडवलीच पाहिजे, नाहीतर काय. आता बस झालं. काय करती, भावाला फोनच करते आणि येतच नाही परत. बस मला बोंबली. हॅलो, अर्धा द्या, एकदा तरी चक्कर मारत जा की इकडं गावाकडं आपल्या. हा, तू आजच्याच ये इथं, मला काहीतरी सांगायचंय तुला. अर्जंट आहे, तू ये, मला बोलायचंय. हा, लवकर येशील. दादा बस बस. घे. काय चाललंय? व्यवस्थित. लय अर्जंट फोन केला तो. अरे कुठे दाजी?
दाजी गेलेत बाहेर. ते राहतात का घरी? काय झालंय का तुमचं? काय नाही. अरे आता लई दिवस झाले, तुला माहितीये ना यांनी प्यायला सुरू केली म्हणून. आता आता तर असं झालंय की नुसतं दिवसभर पित बसतात. मग ते दारू सोडायला न्यायचं ना कुठतरी. काय एवढी जर पित असेल तर त्यांचीच इच्छा नाही तर कशी सुटणार आहे सांग बरं. आणि तू मी जेवायलाच नको देत जाऊ. आणि जरी केलं ना, मी तुला औषध देतो त्याच्या खायात तरी का टाकून पी. का घरी खाता बी नाही. ते करू आपण त्यांचं काय करायचं ते. पण मला आहे ना लई कंटाळा आलाय. तुझं म्हणणं आहे माझ्यावर यायचं लगेच? हो यायचंय मला. आता किती दिवस त्यांचं ऐकून घेऊ मी. एकदा त्यांना ऐकू दे ना. आज एवढं त्यांनी चूक केली, लग्न ह्यासाठी पोरगी दिली म्हणेन मी. त्याच्यासाठी तुला बोलवून घेतलंय. त्यांच्याशी काय बोलायचं तर बोल, पण मी हे तुला सांग. प्यायचं होतं तर आधीच थेर करायचे. तिथे कंपनी होतं, आलं घरी आले असले कोणाच्या नादाला लागतंय काय नको. तुला माहिती मनाने आहे पटाय पाहिजे जरा थोडस. लोकांचं कसं आहे माहितीये ना, लग्न जोडवताना एक बोलतात नंतर एक करतात. ते काही माहित नाही. जाऊ एक दे. तर कोणी देत नसन ती कंपनी काय नावाला नुसतं जॉईन केली काय? इच्छा काय होत? जाऊ दे. पण आज मी तुझ्यासोबत येणार. 50 रुपये देत नव्हती बायको. फकड्या 100ची पिऊन आलाय. हा फुकट आहे का? क्रेडिट आहे गावात आपली. 100ची दारू पिऊन दाखवा फुकट. 50 पाहुणे आलेत वाटते. आपल्या दारूचा वासच येत नाही. सेंटेड दारू आहे. 50 हे आले इकडूनच भोकत. बसा माझी राम राम पाहुणे. तिकडं बायकोलाच बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही. 50 मागितलं दिलं नाही. 100ची पिला येऊ पकड्या. बघताय काय रागानी दारू पिली वागानी. जर एवढीच प्यायची होती तिथे एखाद्या मूत प्यायचा तुम्ही. असले 10 रुपये काय प्यायला लागले हातबठी? हा एवढे 10 रुपये येणारे बघितले, असले नाही बघितले. एक मिनिट. दारू पिणं सोपं नाही. दमलोय मी. मला बसू द्या समोर. हे असले बघा. तिकडं बसा लांब. अहो काय चाललंय? खुर्ची मोड आणि ती एकच खुर्ची असं एखादा आलं घरी तर काय ठेवतात का? त्याच्या तांगड्या 4 जा बाजूला यायच्या. बसा की पटकन. ओ ती चप्पल कोणाच्या घालून आली? हा कसला पराक्रम चाललाय येऊ? अहो काय आहे ते? आणि कोणाची घेऊन आले सांगा बरं. एक आईची आणि एक बापाची घातली. काय बक्का 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 वास येतोय. चपलांचा विषय नाही काढायचा. फॅशन आहे ती. नवी फॅशन कळते का नाही भाऊला का? ही काय कुठं रस्त्याने हो काय तमाशा आहे हो? हा आम्ही काय म्हणून पाहुण्याची पोरगी द्यायची इकडे तुमच्याकडे? दिले ते दिले ना असले हाल केले. कंपनी यासाठी जॉईन केली काय आम्हाला दाखवायला लग्नापुरती? मी कुठं मागितले होते? तुम्ही मागे लागले. म्हणले देव माणूस आहे, पोरगी करून घ्या. ऐकलं का? काय अवस्था केली बाजारचा घालायचं? एवढं सोनं केलेलं गेलं कुठं? कुठं गेलं म्हणजे काय? मी काही ऐकलं का? व्याजाने वाटले लोकांना. काय घरात डबे डुबे काय ठेवलं का नाही? हा का ती बी एक एक वस्तू विकायला चालू केली? तसले डबडे डुबडी नाही ठेवत. एवढ्या दुनियाच्या आखरीत पेचाड नाही बघितला मी. माणूस पेत बरेच बघितले. अहो पेन पाय मीटिंग पाय मोठी झाले माणसं, पण तुमची पेन एवढं पार तिकडे केतडात पडत आहे का कुठं पडत आहे कळत आहे का तुम्हाला? हा एक तडात पडत आहे म्हणजे सोपं आहे का? तुम्ही पडून दाखवा बरं. तुम्ही पडून दाखवा. काय बोलताय तुम्हीच तुम्ही? पडा तुम्हीच हाताने खा. कोणाचा खायची त्याचा खा. पण इथं पोरगी ठेवणार नाही. तू पिशवीभर जा. पिशवीभर म्हणलं नाही होतं ना. थांबायची आम्हाला. पोरगी ठेवणार नाही म्हणजे? माझी बहीण आहे ती. माझी बायको आहे. नीट उभं राहता येणं बायको करतोय. अहो माझी स्टाईल आहे उभं राहायची. तू समजून सांगा याला. तुम्ही का बसा. आणि मी आज जाणार म्हणजे जाणार. तू त्यांच्या नादीत लागू नको. तू इकडे पिशवीभर जा. पिशवी भर म्हणजे काय? हा पिशवी भर म्हणजे काय? या बघ तुला सांग. इकडे इकडे मी इकडे. पोर कुठे गेली? बाईक कुठे? उतरली ना माझ्या घरी यायचं. इथं नाही थांबणार ती. तसलं नाही सांगायचं. तो राणी चपा चपा स्वतःच आणून घे. स्वतःच आणून घे. आरोग्य बोलायची वेळ आणली तू. अरे तुला बोलतो दाजीला. तू थोडी भरला जाबरू माझी लाज काढा. स्वतः लाज पाहिजे ना. पेंट कुठं चालली, शर्टाचे काय केलंय, ही काय कुणाला दाखवायची? वाघ मी वाघ. वाघ असला नाही बघितला. जंगलातले वाघ बघितले, पण असलं पिंजऱ्यात असं कुणाच्या बांधील झालंय काय नको. लय बोलला बरं का.
याला घेऊन जा इथून. हो आम्हालाच नाही थांबायचं. दादा त्याच्या नादी परत उतरली तरी माघार यायचं नाही. जेव्हा सुदर्शन न तेव्हा यायचं इकडं, नाही तर डोकाय सुद्धा नाही. आजपासून विषय संपला आपला. मी तुझ्या मागे येणार आहे. मी तुझ्या मागे येणार आहे. अरे कुत्री बोकत असते नीट बघ रस्त्यानी. अरे निघ. चल माझ्या दारात चालतो. आम्हालाच नाही थांबायचं. पण तू बी चालली होय. राहायचंच नाही मला तुमच्या सोबत. राहायचंच नाही. राहायचं नाही. अरे 2 दिवसात मिस कॉल द्यायला लागशील मला. तुम्हाला का मी अशी तशी वाटले का? आतापर्यंत बोलत होती ना, आता बघा येते का वापस. तुम्हाला लय होतं ना, तुम्हाला सोडून कशी काय जाईल, काय करल, आता दाखवतेच ना. बसा एकटे म्हणजे कळल. चल जा. 2 आठवडे हे फाकड्या दुसरी करीत असतोय बघ. अरे माग लाईन लागली, क्रेडिट आहे आपली. 100ची दारू उधारी पिलोय. लाज वाटायची का तुला? रुपये नाही मागितला. 50 दिले नाही तू, लक्षात ठेव. यायला दिया. चल मी चाललो. कांते. हो आले होय तुम्ही. थांबा मी खुर्ची घेऊन येते. बसा पाणी आणते. आता आठवण झाली. कळलं हीच लायक आहे तुमची. कस काय आले आमच्या दारात तुम्ही? हा उतरली वय. 2-3 आठवडे झाले तुम्हाला आता सुचलं का? हे बघा झालं गेलं काय, ते चूक होती माझी. कसली चूक होती इतकी? तर 100 रुपये 50 रुपये लोकांना रस्त्याने 10 रुपयाला भीक मागत असताना ना तुम्ही. हा एवढं मनाला लावून घेते तुम्ही. मनाला लावून घे. काय ठेवलंय तुम्ही याला? काय मनाला कसं काय लावून नाही घ्यायचं? अहो काय आता झालं गेलं सोडून द्यायचं, एवढं धरून चलतंय का? माफी मागतो मी तुमची. माफी मागता पण कुणाची? हिला विचारा तिला यायची का? हा तू माझी माफी मागून काय करता? जी झालंय ती हिच्या सोबत झालंय. आम्ही बघायला नसतो 24 तास तुमच्यापाशी. हे बघा आमचं तर नवरा बायकोचं नातं आहे. नवरा बायको असलं तर काय खायला अन्न खाता ना तुम्ही? हा का बाहेर काय खाता? हे बघा तुम्ही आले त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मला सगळी चूक कळली माझी. दुसऱ्या दिवशी एका दिवसात चूक कळली का तुम्हाला? 2-3 आठवडे काय केलं मग? लाज वाटली का तुम्हाला यायची? अहो 2 आठवडे झालं दारूचं थेंब सुद्धा शिवला नाही मी. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही गेले का तसे दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागले. 2 गाया घेतल्यात, डेअरीला दूध टाकतो. हे बघा नवी कपडे परत 10 रुपयाची इच्छा झाली. बारक्या करून मुतप्या पण असलं 10 रुपयाचा सांगत आम्हाला. हा आता एवढी मोठी शिक्षा भेटली कशाला? काय शिक्षा भेटली? का हातान बाकरी गेले? काय काय केलं तुम्ही? काय तुला एवढाचा पूळ काय येत असेल ना? बरं डोकाय सुद्धा इकडे. असं काय करता? माहेर तोडतात काय तिचं? कोणाच माहेर तोडता? तुम्ही कोण येत? तुम्ही आम्हाला जर ओळखीला असतात तुम्हाला चहा पाजायला सुधीत कुठं होता तुम्ही? आलतो मी त्या दिवशी. काय केलं तुम्ही? हे बघा बाबा तुम्हाला ले राग असेल ना, सरळ 2 तोंडात हाना. मी तोंडात हाणून माझी कशाला हे करू? हात काही करू? स्वतः तोंडात हाणून घ्यायचे. जाऊ पिचन तवा आठवलं की तोंडात हाणून घ्यायची. मस्त तोंडात हाणून घेतलंय, सगळं झालंय, गावभर रडत होतो. सगळी चूक कळली मला माझी. बघू येत होतं ना इथपर्यंत तेव्हा आम्हाला पवासलीत ती. दादा बस की. हे बघ बाबा कांती, तू तरी सांग तुझ्या भावाला समजून. लोकांना बायका भेटाना तुम्हाला भेटल्यात तर तुम्हाला नीट सांभाळता येणार. मी काय इथं फक्त बायको नाही घ्यायला आलो, तुमची सुद्धा माफी मागाय आलोय. आणि नुसतं बायको घेऊन नाही जाणार मी. पेक्षा लहान आहे पण मला त्या भाषेत बोलाय भाग पाडलाय तुम्ही. लोकांना जर असं असतं ना, लोकांना कुठून कुठून बायका आणल्या, त्यांची अवस्था काय चालली, हा काही पण खर्च करायचा, लाखो पैसे असून त्यांना बायका भेटणार आणि भेटल्याला सांभाळता येणार. दादा जाऊ दे ना, झाली असेल चूक, बोलून तर घे नीट. हो का? मला काय घरी ठेवायचं नाही. मी याच्यासाठी काय तुमचं लग्न लावून दिलेलं नाहीये. पण तुम्हाला जर नीट सांभाळता येत असली तर तू जा आणि नीट गोडल्यावरून राहा. शब्दाने बोलणार नाही. लेकरं झाले, तुम्ही काय बघणार त्यांच्याकडे? कोणाकडे बघणार आहे ती? हा आम्हाला काय घरी ठेवून ठेवायची वस्तू का? शोची वस्तू आहे ती एखादी? मस्त आता मला गावाने अख्ख्या नाव. तुम्ही जर नीट राहिले तुमचा 100% सासवडीत पाहुणचार व्यवस्थित होईल. हे बघा तुम्हाला जर इथून पुढे चूक दिसली ना, चूक दिसली तर मी तुम्हाला अजून बी सांगतोय,
10 मिनिटाच्या आत मी तिथं येईन आणि नाही तंगड मोडलं ना तुमचं तिथून पुढे मला ह्या भाषेत बोलायला भाग पडू नका. तंगड मोडीन आणि डायरेक्ट कायमचं का बसून मग तुम्हाला थोडं खायचं भीक मागून एखाद्या मंदिरा पुढं नाही तर रेल्वे स्टेशनवर बसा नाही तर बस स्टँडला बसा. पण परत मी नादी लागायचं नाही आमच्या. अरे बस बस झालं चालतंय. आता. परत तुमच्या बहिणीला शब्दाने बोलणार नाही, दारूला तर हात लावणार नाही रे बाबा. लय मोठी चूक झाली माझी. इथून पुढे काय नाही तसलं. दारू पेणाऱ्यांना असलं रस्त्याने राव सकाळ सकाळ 7 वाजत नाही तुम्ही 10 रुपयासाठी लगेच 10 रुपये भेटते का? कितवर वेळ येते तुमच्या? आता बस की, आता किती बोलायचं. मी मनानं नाही बोलत, पेणाऱ्यांचं बोलतोय. सांगतात आहेत ना ते. बका झाली बका होती काय चूक. पोरं ते लादी लागत स्टार खात्यात मावा खात्यात गोवा खात्यात त्यांच्याकडे तोंडाकडे बघत का? दात राहिले नाहीत लोक राव दातासाठी लाख राव. डॉक्टरांचं चांगलं झालं तुमच्यामुळं. हा ही जाळ होईन ना याच्यात काय राहिलं? फुफ्फुसात राहतील का तुमच्या? किडन्या पिंड्या राहतील का त्यांनी? मस्त खरे आता सगळं सोडून दिलंय मी तर पैशाच्या नादी लागलो. मला शरीर तुम्ही असले पिणे पाय वाटोळ करून टाकताय. हे बघा दादा. गाया घेतल्या जातात, डेअरीला दूध बीत घालतोय, कपडे मी ना हिच्यासाठी नवी कपडे आणून ठेवलेत आता मी. तुम्हाला एक काम करा, इथं चहा पाणी कर, मी मटण आणतो आणि जर यांनी नीट नाही राहिलं तर यांचं मटण करीन मी एखाद दिवशी. दादा. कुत्र्याला खायला घालीन मी. घेऊन जा, येतो हा, यांना लवकर, व्यवस्थित लवकर. पाहुणचार कर हा. आणि मग तुम्ही जा व्यवस्थित. येऊ दे घरचे सगळे. बस तुम्ही. आणि मनाला काही लावून नका घेऊ. दादा वैतागला होता म्हणून तसं बोलले. जाऊ दे माझी चूक होती आधी. चल पण सोडली ना तुम्ही, मग नक्कीच. आता येणार नाही बरं का. चल बाई आता तुला सगळं सांगू का? चल चला. पाणी तरी दे. हा या या.